नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण लाईव्ह कनेक्शन तुम्हाला ऑटो स्विचचं आणि मोटरमध्ये लाईव्ह कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवते। आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आपला ऑटो आहे तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालू आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हिरव्या कलरचा जो लाईट आहे या ठिकाणी व्यवस्थितरित्या लागला आहे। त्याच्यानंतरला पिवळ्या कलरचा जो लाईट आहे तोही या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी लागलेला आहे। त्याच्यानंतरला स्विच बघा आपण कोणत्या प्रकारे ठेवलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरला एकूण ह्या ऑटोला एकूण 7 वायर तुम्ही बघू शकता। समोरील ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक हिरव्या कलरचा, त्याच्यानंतरला व्हाईट आणि 2 काळे कलरचे, यानी की 2 ब्लॅक आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरला खाली बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला खाली 3 वायर दिलेले आहे, जसं की येलो, रेड आणि ब्ल्यू, ओके। आता ही खालील 3 कनेक्शन कुठे करायचे? सर्वप्रथम जे आपल्या थ्याटरमध्ये जे मेन कनेक्शन येतं या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपले जे स्विच आहे। आता या ठिकाणी तुम्हाला स्विच दाखवलेलं आहे। हे स्विचचं जे येणारे कनेक्शन हे ऑटो स्विचमध्ये आपण थ्याटरमध्ये केलेलं आहे, ओके। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रेड, ग्रीन आणि त्याच्यानंतरला ब्लॅक, ओके। तर या ठिकाणी काय केलं, जे खालील ऑटोचे जे 3 वायर आलेले आहेत तर सर्वप्रथम या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला निळा जो वायर आहे आपला ऑटो स्विचचा या ठिकाणी जोडायचा आहे। त्याच्यानंतरला लाल कलरचा जोडायचा आहे। त्याच्यानंतरला तुम्हाला या ठिकाणी पिवळा कलरचा हा ऑटो स्विचचे 3 कनेक्शन सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यायचे, ओके। आता आपले या ठिकाणी 3 वायर आपण व्यवस्थितरित्या थ्याटरला जोडणी केले। आता उरले आपले 4 वायर। आता 4 वायर कोण्या ठिकाणी जोडायचं तर आता या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघून घ्या। आपण लाईव्ह ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवते, ऑटो चालू आहे सध्या, मोटर वगैरे, ठीक आहे। त्याच्यानंतरला उरलेले हे 4 वायर, ओके। आता हे 4 वायर तुम्ही बघू शकता। आता हे 4 वायर तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी काय केलं आपण, या ठिकाणी तुम्हाला एक इथून तर या इथपर्यंतचं एक कनेक्शन दिलेलं असतं ऑलरेडी, ठीक आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी आपला जो थ्याटरचा जो ऑटो आहे या ठिकाणचा जो वायर आहे तो या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काढून घ्यायचा आहे, ओके। काढल्याच्या नंतरला त्याच्या साईडला आता या ठिकाणून तुम्ही वायर काढला, ओके। या ठिकाणचा तुम्ही वायर काढलेला आहे, या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला जो ऑटो स्विचचा आपला जो व्हाईट कलरचा केबल हे वायर आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ढवळा या ठिकाणी वायर तुम्हाला लावून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरला या ठिकाणी 2 नंबरला बघू शकता तुम्ही जो इथलं कनेक्शन होतं तिथलं कनेक्शन काढून या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी एक केबल दिलेला असतो, वायर या ठिकाणी वायर जॉईन केलेला असतो खालच्या याच्यावरती आणि खालच्या नटामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतरला ह्या दोनांचं कॉम्बिनेशन करायचं। त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता आपण ग्रीन आणि ब्लॅक या ठिकाणी लाईट ग्रीन आणि त्याच्यानंतरला ब्लॅक या ठिकाणी दोनाचं कनेक्शन केलं आणि दोन्ही वायर एकत्र केले। या ठिकाणी किती वायर झाले? एकूण 3 या ठिकाणी तुम्ही बघू शकता। 1 2 3 या ठिकाणी 3 कनेक्शन करायचं, तोच वायर या ठिकाणी या खालच्या याच्यामध्ये आला, ओके। आता या ठिकाणी तुम्ही किती वायर जॉईन केले? 1 पहिला, त्याच्यानंतरला हे 2 झाले, 3 वायर तुम्ही या ठिकाणी जॉईन केले। त्याच्यानंतरला जो राहिलेला 1 आहे, आता ह्या ठिकाणी अजून एक ब्लॅक वायर हा तुमचा राहिलेला आहे। या ठिकाणी 4 वायर होते, त्याच्यातला 1 वायर ह्या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन करून घ्यायचा आहे। हा जो वायर येईन, आता पिवळा तुम्हाला या ठिकाणी वायर दिसत आहे, पिवळा वायर ह्या ठिकाणून आला, इथून कनेक्शन तुमचं इथपर्यंत गेलं। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी ह्या वायरमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचा जो वायर आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला जॉईन करायचा आहे। आणि त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे 3 वायर कोणते, जे मेन सप्लाय आपल्याला जर मोटरला सप्लाय दिला चालला तर हा 3 सप्लाय हा पण थ्याटरच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ऑटो स्विचचं कनेक्शनही करू शकता व्यवस्थितरित्या। बघा हा आपल्या पद्धतीच्या माध्यमातून हा एक ऑटो हा एक पेटीच्या माध्यमातमध्ये व्यवस्थितरित्या फिट केलेला आहे। तर सगळं जे पण शेतकरी त्यांनी ऑटो स्विच कनेक्शन कसं जोडायचं हे तुम्हाला लाईव्ह ह्या ठिकाणी दाखवते। ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला ऑटो सध्या या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरला तुम्हाला मोटरसुद्धा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपले मोटर या ठिकाणी ऑटोच्या साहाय्यानं हे चालत आहे। तर अशा पद्धतीचं आपलं ऑटो स्विचचं कनेक्शन आहे व्यवस्थितरित्या या ठिकाणी करू शकता। अजून कोणाला वायरिंगचं कनेक्शन समजलं नसेल तर त्या व्यक्तीने व्यवस्थितरित्या या ठिकाणी बघू शकता वायरचं कनेक्शन हा कसं केलेलं आहे। तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो कसं प्रकारे या ठिकाणी वायरिंगचं कनेक्शन आहे। समोर बघा 3 वायरिंगचं कनेक्शन, जे 3 वायर राहतात, त्याच्यानंतरला निळा, लाल आणि
पिवळ्या कलरचा, जे 3 वायर असतात I2चे. तर ह्या ठिकाणी सर्वप्रथम मेन जे कनेक्शन येतं त्याला जॉईन करून घ्यायचे. त्याच्यानंतरला I2 स्विचचे 4 वायर ओढलेले असतात. हे 4 वायर वरती बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला जोडायचे 2 वायरती. ओके, या ठिकाणी तुम्हाला 2 वायर या ठिकाणी कॉम्बिनेशन करून घ्यायचं 2 वायरचं.